सीपी नवी मुंबई पोलीस कॉन्स्टेबलला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 32,857 एवढे अर्ज आलेले आहेत। त्याचबरोबर तुम्ही अप्लिकेशन नंबर बघू शकता 29,658 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे। जे सीपी नवी मुंबई आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 32,857 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। सीपी नवी मुंबई या ठिकाणी पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला अपडेट देणार आहे। आणि सर्वात कमी अर्ज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आले, ज्या ठिकाणी 3,000च्या अंदर किंवा 4,000च्या अंदर किंवा 5,000च्या अंदर असे कोणते जिल्हे आहे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि शिपाई चालक, कारागृह, बॅट्समन, एसआरपीएफ या सर्व पदाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपला माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड या ठिकाणी करत असतो। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही सीपी नवी मुंबई आहे 32,857 एवढा टोकन नंबर आलेला आहे। आणि त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर एसपी ग्रामीण तुम्ही बघू शकता, एसपी ग्रामीण नागपूर ग्रामीण आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे एसपी नागपूर ग्रामीण। जो टोकन नंबर आलेला आहे 15,603 आलेला आहे। आणि जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे जे एसपी नागपूर ग्रामीण आहे तर तिथला जो अप्लिकेशन नंबर आला 11,513 आलेला आहे। आणि तुम्ही या ठिकाणी धरून चला, कारण की आता सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे, कारण की शेवटची तारीख म्हणून जे भरपूर विद्यार्थ्यांनी जे अगोदर फॉर्म भरलेले 30 नोव्हेंबरच्या अंदर आता फक्त 5% असे विद्यार्थी राहिलेले आहे बोटावर मोजण्याजोगते, त्यांनी फॉर्म या ठिकाणी भरलेला नाहीये। तर तुम्ही धरून चला या ठिकाणी 15,800 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर ग्रामीणला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे तर तुम्ही बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला जर आपण या ठिकाणी पाहिलं टोकन नंबर 32,963 एवढा टोकन नंबर आलेला आहे। तर एवढे अर्ज आतापर्यंत आले जे एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया आहे 32,963 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेला आहे। आणि अप्लिकेशन नंबर सुद्धा एकच आलेला आहे 32,963। ठीक आहे, तर आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला धरून चला, कारण की सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे। तर इथं जवळपास आतापर्यंत जे अर्ज आले असेल 300 जास्तीत जास्त तुम्ही धरून चला की या ठिकाणी 33,300 च्या आसपास या ठिकाणी एसआरपीएफ गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आता सर्वांना एक हात जोडून या ठिकाणी विनंती आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा आज फॉर्म भरला असेल तर त्यांनी जे विद्यार्थी मिळवणं मला इंस्टाग्रामच्या माध्यमातून मला या ठिकाणी फोटो पाठवा। आपली जी इंस्टाग्रामची आयडी आहे गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे। ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवा तुमच्या पोलीस भरतीचा फॉर्म। तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर पाठवा। सर्व काही माहिती हे ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे, तर सहकार्य करा, कारण की आता 3 दिवस या ठिकाणी राहिलेल्या फॉर्म भरण्यासाठी, 3-4 दिवस या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी राहिलेले, तर 3-4 दिवस फक्त सहकार्य करा ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल। आता तुम्ही हे नका समजू की आम्ही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवला तर जास्त फॉर्म येणार आहे, कारण की आता सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, जवळपास 4-5% विद्यार्थी राहिले ज्यांनी फॉर्म भरले नाहीये, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मला या ठिकाणी इंस्टाग्रामवर पाठवा। आपली इंस्टाग्रामची आयडी गोपाल वानखडे 120 आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी धाराशिव चालक आहे। एसपी धाराशिव चालकला तुम्ही बघू शकता एसपी धाराशिव कॉन्स्टेबल चालकचं पद आहे। तर या ठिकाणी धरून चला की या ठिकाणी 10,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज केले, 9,675 एवढा अर्ज क्रमांक आला। या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो। तर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल धाराशिव चालकचा हा टोकन नंबर आहे 10,369 आहे। तर तुम्ही या ठिकाणी धरून चला की 10,400 पर्यंत या ठिकाणी अर्ज आतापर्यंत आलेले आहे, कारण की सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, एक लक्षात ठेवा। आणि अप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 9,675 आहे, तर इथं 9,800 प्लस तुम्ही या ठिकाणी धरून चला। आता जास्त फॉर्म येत नाही, एक लक्षात ठेवा, कारण की सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सीपी मुंबई रेल्वे आहे। सीपी मुंबई रेल्वेचा जो टोकन नंबर या ठिकाणी चालून आला आहे 46,813 एवढा टोकन नंबर आलेला आहे। जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई रेल्वे आहे। तर सीपी मुंबई रेल्वेला तुम्ही बघू शकता जे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे सीपी मुंबई रेल्वे 46,813 अर्ज आले। तर तुम्ही धरून चला की 47,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहे। जे सीपी मुंबई रेल्वे आहे 47,000 अर्ज या ठिकाणी आले। जे सीपी मुंबई रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे 47,000 अर्ज आलेले आहे। आणि जो अप्लिकेशन नंबर आला 37,000 आहे, तर 38,000 तुम्ही या ठिकाणी धरून चला। ठीक आहे, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसपी अमरावती ग्रामीण आहे। एसपी अमरावती ग्रामीणला जर आपण पाहिलं तर 12,986 एवढा अर्ज क्रमांक आलाय। ठीक आहे, पुरुष उमेदवारांचा तर या ठिकाणी धरून चला की 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत पुरुष उमेदवारांचे गेले आहे एसपी अमरावती ग्रामीण। आता या एसपी अमरावती ग्रामीण या फॉर्मचा मी तुम्हाला टोकन नंबर दाखवून देतो। तर एसपी अमरावती ग्रामीणचा तुम्ही टोकन नंबर बघू शकता 17,058 एवढा टोकन नंबर आलाय। तर आतापर्यंत या ठिकाणी जे अर्ज गेले असेल 17,200 पर्यंत या ठिकाणी अर्ज गेले आहे, एक लक्षात ठेवा। जास्त अर्ज या ठिकाणी गेले नाही, एक लक्षात ठेवा, कारण की आता सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे,
आता सर्वात कमी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज आले ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर पहा, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आहे. सिंधुदुर्ग पोलीसमध्ये आतापर्यंत जे अर्ज गेले 5,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. ठीक आहे. त्यानंतर तर बघू शकता रत्नागिरी शिपाई आहे. रत्नागिरी शिपाईला आतापर्यंत 4,000 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर गोंदिया शिपाई आहे, तर 3,000 प्लस अर्ज आतापर्यंत गोंदिया शिपाईला गेलेले आहे. सर्वात कमी जे अर्ज गेले आहे गोंदिया शिपाईला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर बघू शकता गोंदिया शिपाई 3,000 प्लस अर्ज गेले. भंडारा शिपाई आहे. भंडारा शिपाईला सुद्धा 3,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले. तर बघू शकता भंडारा शिपाई आहे, तर 3,000च्या अंदरच या ठिकाणी अर्ज आले जे भंडारा शिपाई आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्याचबरोबर नागपूर लोहमार्गला तुम्ही बघू शकता शिपाईचं पद आहे नागपूर लोहमार्ग. तर नागपूर लोहमार्गला जे विद्यार्थी मिळून 4,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही पुणे लोहमार्ग शिपाई आहे. तर पुणे लोहमार्ग शिपाईला आतापर्यंत जे अर्ज गेले तर 5,000 प्लस अर्ज आतापर्यंत लोहमार्ग शिपाईला या ठिकाणी गेले पुणेला. त्यानंतर बघू शकता तुम्ही पुणे ग्रामीण शिपाई आहे. पुणे ग्रामीण शिपाईला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 4,800 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे ग्रामीण शिपाईला या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रामीण शिपाईला बघू शकता तुम्ही ठाणे ग्रामीण शिपाईला आतापर्यंत 4,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पालघर शिपाई आहे. पालघर शिपाईला सुद्धा जवळपास 3,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता सोलापूर ग्रामीण आहे. तर सोलापूर ग्रामीणला सुद्धा 4,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग चालक आहे. तर सिंधुदुर्ग चालकला 3,460 प्लस अर्ज गेले आहेत. त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे. मुंबई कारागृहाला 1,12,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले जे मुंबई कारागृह आहे. त्याचबरोबर एसपी परभणी चालक आहे. तर एसपी परभणी चालकला आतापर्यंत 4,422 अर्ज आतापर्यंत एसपी परभणी चालक या ठिकाणी गेले. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी एसपी परभणी चालक आहे. 4,422 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी परभणी चालकला या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर मुंबई लोहमार्ग आहे. तर मुंबई लोहमार्गला तुम्ही बघू शकता 28,100 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई लोहमार्गला गेलेले आहे. बघू शकतो तुम्ही या ठिकाणी मुंबई लोहमार्ग 28,100 अर्ज गेले. त्याचबरोबर सीपी ठाणे आहे. तर सीपी ठाणेला फक्त 2,100 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. 21,000 प्लस अर्ज गेलेले आहे. ठीक आहे. तर 21,000 अर्ज गेले विद्यार्थी मित्रांनो सीपी ठाणेला. ठीक आहे. 21,000 आहे ते. त्याचबरोबर गलतीने या ठिकाणी 2100 झालं, तर 21,000 आहे या ठिकाणी. त्याचबरोबर जे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे 2,900 प्लस अर्ज गेले. पुणे कारागृहला 88,100 अर्ज गेले आहे. सीपी रायगडला 3,700 प्लस अर्ज गेले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडला आतापर्यंत 20,000 प्लस अर्ज गेले आहे. SRPF गट क्रमांक 2 दौंडला 25,000 अर्ज गेले. जे SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे तर या ठिकाणी जास्त अर्ज गेले, 37,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं ठाणे ग्रामीण आहे. तर ठाणे ग्रामीणला आतापर्यंत 6,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण आहे. तर सोलापूरला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर सोलापूर ग्रामीणला 4,400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबई आहे. तर सीपी मुंबईचा जो टोकन नंबर आला होता 2,27,670 एवढा टोकन नंबर आला होता. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला या ठिकाणी 2,60,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज सीपी मुंबईला गेले. 2,60,000 प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत गेले सीपी मुंबईला. त्यानंतर तुम्ही पुणे प्रिझन बघू शकता. पुणे कारागृहाचा जो टोकन नंबर आला आहे 84,671 आलेला आहे. तर आतापर्यंत तुम्ही धरून चला की 87,000 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृह या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे कारागृह आहे. तर 87,000 प्लस तुम्ही अर्ज धरून चला. आणि जो अप्लिकेशन नंबर आहे 58,474 आहे. तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की 65,000 प्लस एवढा टोकन नंबर या ठिकाणी गेलेला आहे जे पुणे कारागृह आहे. तर 87,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर SRPF गट क्रमांक 7 दौंडला जो अर्ज क्रमांक आलेला आहे तर तो 44,428 आलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी धरून चला की 45 ते 46,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता जी SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे तर या ठिकाणी जे अर्ज गेले आहे तर धरून चला तुम्ही या ठिकाणी. तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 45 ते 46,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 7 दौंडला या ठिकाणी गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे. तर 45,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो अर्ज क्रमांक आलाय 54,937 आलेला आहे. पण आतापर्यंत जी SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 65,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे.
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SRPF गट क्रमांक 20 वरणगावचा जो टोकन नंबर आहे 54,937 आहे. तर या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जे अर्ज गेले SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 65,000 अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. तर SRPF गट क्रमांक 20 वरणगावला 65,000 अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, 65,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे वरणगावला. त्यानंतरचा जो जिल्हा, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रिझन कॉन्स्टेबल आहे नाशिक कारागृह. तर नाशिक कारागृहाचा जो अप्लिकेशन नंबर आलेला आहे तर 31,276 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर धरून चला पुरुष उमेदवारांचे जे अप्लिकेशन नंबर आतापर्यंत गेले 35 ते 36,000 प्लस अर्ज गेलेले आहे. तर नाशिक कारागृहाचा जो टोकन नंबर आहे तर बघू शकता, तर हा नाशिक कारागृहाचा टोकन नंबर आहे. नाशिक प्रिझन नाशिक कारागृहाला आतापर्यंत तुम्ही अर्ज धरून चला की 45,000च्या अंदर या ठिकाणी अर्ज गेले आहे. जे नाशिक कारागृह आहे नाशिक कारागृहाला 45,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे, एक लक्षात ठेवा नाशिक कारागृहाला. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह आहे तर 45,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतरचा जो जिल्हा आहे SP नाशिक ग्रामीण आहे. तर SP नाशिक ग्रामीणला तुम्ही बघू शकता या ठिकाणी 10,329 एवढा अप्लिकेशन नंबर आलेला आहे. तर SP नाशिक ग्रामीणला अप्लिकेशन नंबर धरला तर 11,000 पर्यंत या ठिकाणी पुरुष उमेदवारांचे अर्ज क्रमांक गेलेले आहे. जे SP नाशिक ग्रामीण आहे तर SP नाशिक ग्रामीणचा टोकन नंबर तुम्हाला दाखवतो. तर SP नाशिक ग्रामीणचा हा टोकन नंबर आहे 13,893 वेळा टोकन नंबर आला आहे. म्हणजे धरून चला की 15,000च्या आसपास या ठिकाणी SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत अर्ज गेले आहे. जे SP नाशिक ग्रामीण आहे पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे तर 15,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा. आणि जो अर्ज क्रमांक आहे पुरुष उमेदवारांचा तो 11,000च्या आसपास या ठिकाणी गेलेला आहे नाशिक ग्रामीणला. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP वाशिम आहे चालकचं पद आहे, खूप कमी अर्ज या ठिकाणी आले. बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल चालक आहे SP वाशिम. तर SP वाशिमला 4,800 प्लस अर्ज तुम्ही धरून चालायचे. SP वाशिम चालकचं पद आहे. तर SP वाशिम चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले 4,800 पर्यंत अर्ज आतापर्यंत SP वाशिम चालकला गेलेले आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी चालकचं पद आहे पोलीस कॉन्स्टेबल SP वाशिम चालकला. तर SP वाशिम चालकला 4,800 प्लस अर्ज गेले आहे. त्यानंतर तो जिल्हा आहे प्रिझन कॉन्स्टेबल आहे नागपूर कारागृहाला तुम्ही बघू शकता. तर नागपूर कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर 66,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर प्रिझन आहे. नागपूर प्रिझनला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे तर 65,000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेला आहे. तर 66,000 तुम्ही अर्ज धरून चालायचे. नागपूर प्रिझन आहे तर नागपूर कारागृहाला 66,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया बघू शकता. जो अप्लिकेशन नंबर आला होता 31,321 आला होता. तर या ठिकाणी तुम्ही धरून चला की 34,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला गेले आहे. जवळपास 34,000 प्लस अर्ज तुम्ही धरून. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही SP जळगाव आहे. SP जळगावचा जो टोकन नंबर आहे तर हा 5,300 आहे. पण आतापर्यंत SP जळगावला जे अर्ज गेले आहे 9,000 ते 10,000च्या आसपास या ठिकाणी SP जळगावला अर्ज गेलेले आहे. 9 ते 10,000च्या अंदरच या ठिकाणी अर्ज गेले आहे जे SP जळगाव आहे या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प मध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगलाच फॉर्म दाखवला होता गोंदियाचा. तर या ठिकाणी जो अप्लिकेशन नंबर आहे 31,319 आहे. तर SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदियाला 34 ते 35,000 प्लस अर्ज आतापर्यंत धरून तुम्ही चला 35,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेल्याची SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया या ठिकाणी. ठीक आहे. तर बघू शकता व्हिडिओचा कंटेंट आवडत असेल, व्हिडिओची क्वालिटी आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला, सबस्क्राईब करत चला, कारण की असे डेली कंटेंट आपण प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP नांदेड आहे. SP नांदेडला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत SP नांदेडला गेला आहे. जे अप्लिकेशन नंबर आहे हा जवळपास 9 ते 10,000च्या आसपास या ठिकाणी अप्लिकेशन नंबर गेलेला आहे जे SP नांदेड आहे. तर या ठिकाणी तुम्ही धरून चला 12-13,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले. आता जास्त अर्ज गेलेले आहे कारण की सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही SP नाशिक ग्रामीण आहे पोलीस कॉन्स्टेबल चालकचं पद आहे. SP नाशिक ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे जवळपास 21,000 पर्यंत तुम्ही धरून चला 20 ते 21,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले आहे. नाशिक ग्रामीण आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता जे वाशिम बॅट्समन आहे. वाशिम बॅट्समनचा जो टोकन नंबर आला 1425 आला होता. तर 1,500 प्लस अर्ज तुम्ही धरून चला. जे वाशिम बॅट्समन आहे वाशिम बॅट्समनला 1,500 प्लस अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समनला गेलेले आहे, एक लक्षात. त्यानंतरचा जो जिल्हा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा पद आहे SP हिंगोली. तर SP हिंगोलीला तुम्ही धरून चला 9,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेले जे SP हिंगोली चालक आहे. तर SP हिंगोली चालकला 9,000 पर्यंत अर्ज या ठिकाणी गेले. 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले जे हिंगोली चालक आहे. बघू शकता तुम्ही SP हिंगोली चालक पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे ड्रायव्हरचं. SP हिंगोली चालकला 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत धरून चला तुम्ही या ठिकाणी.
त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी मुंबई रेल्वे आहे युनिट. तर सीपी मुंबई रेल्वेला तुम्ही धरून चला 38 ते 39,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. जे सीपी मुंबई रेल्वे आहे युनिट, तर बघू शकता सीपी मुंबई रेल्वे युनिटला आतापर्यंत 38 ते 39,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले. 38 ते 39,000 प्लस तुम्ही धरून चला. जे पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे सीपी मुंबई रेल्वे, तर सीपी मुंबई रेल्वेला 38 39,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. एक लक्षात ठेवा सीपी मुंबई रेल्वेला. ठीक आहे. त्यानंतरचा तो जिल्हा आहे, त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी नागपूर सिटी आहे. सीपी नागपूर सिटीला तुम्ही धरून चला 28,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेल्याचे सीपी नागपूर सिटी आहे. सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत जे अर्ज गेले 28,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेल्याचे सीपी नागपूर सिटी आहे. तर सीपी नागपूर सिटीला 28,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला. तर सीपी नागपूर सिटी पोलीस कॉन्स्टेबलचं पद आहे. तर जवळपास 28,000च्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेला आहे. एक लक्षात. त्यानंतर बघू शकता हा मुंबई कारागृहाला हा फॉर्म भरला होता. तर मुंबई कारागृहाला जे अर्ज गेले आहे तर 1,10,000 प्लस अर्ज गेले मुंबई कारागृहाला. तर बघू शकता हा मुंबई कारागृहाचा हा जे विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर आहे तो 77,400 झाला होता. तर आतापर्यंत जे अर्ज तुम्ही धरून चला जे मुंबई कारागृह आहे तर 1,10,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला गेलेले आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे डेली कंटेंट आपण प्रोव्हाइड करत असतो. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट आपण या ठिकाणी देत राहणार. आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल आजच्या व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.